थेट जाऊया, शरद पवार बोलतायत. अजून माझ्यासोबत एक सुद्धा केस आली नाही की राज्य सरकारने या फारशा कृतीतून कुणाला अर्थसहाय्य केलं. माझी काही तक्रार नाही. आम्ही पुन्हा सरकारला सांगू. कदाचित त्यांची फुरसत चालू असेल, पण जर वेळीच निकाल घेतले नाही तर या नवीन तंत्रज्ञानात योग करणारी तरुण मुलं जी आहेत ती नावळत जातात आणि ती नावळत होऊन जातात कामा नाही. आज जे AIच्या संबंधी केंद्र आणि राज्य सरकारने धोरणात्मक निर्णय जाहिरातीच्याद्वारे प्रसिद्ध केलं आहे त्याचं मी स्वागत करतो. शेतकऱ्यांना पीक विम्यातून ₹1, ₹2, ₹5, ₹21 अशी रक्कम जमा झालेली आहे. एकंदरीत शेतकऱ्यांनी ज्यावेळेस कृषी मंत्री शिवराज चव्हाण यांच्याकडे केलं असता त्यांनी नाराजी दर्शवलेली आहे. चौकशीचा आदेश देखील दिलेला आहे. हे एक यंदाच्या वर्षी निसर्गाचा कोप, शेतीचं प्रचंड नुकसान झालं. अशा वेळेला त्या नुकसान ज्यांचं झालं त्यांना मदत करणं, पुन्हा उभं करणं हे काम निश्चित आहे. राज्य सरकारने काही यासंबंधीचे पॅकेज जाहीर केली आणि पॅकेज हा एक भाग आहे. दुसऱ्या बाजूने शेतकऱ्यांनी विमा उचलला होता. नुकसान झाल्याच्या नंतर विम्याची रक्कम त्यांना तातडीनं मिळायला हवी. काही तक्रारी माझ्याकडे अशा आल्या की ₹5, ₹3, ₹2 अशी मदत विम्याने दिली. आणि आजच्या माझ्या वर्तमानपत्रात बातमीवरनं एक गोष्ट लक्षात आली की ही जी विम्याची चुकीची नीती आहे ती देशाच्या शेतीमंत्र्यांच्या लक्षात आलं आणि त्याची ते चौकशी करतात. माझं म्हणणं एकच आहे, चौकशी करायची ते काही करा. आता शेतकरी संकटात लवकरात लवकर त्याला मदत आणि त्याला उभं करा. साहेब, आज निवडणूक आयोगाची 4 वाजता पत्रकार परिषद होत आहे. मला माहिती आहे कशावर. आज एक शक्यता आहे की स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसंदर्भात आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. दुसऱ्या बाजूने राज ठाकरे यांनी दुबार मतदानाचा प्रश्न घेतलेला आहे हिंदू मराठा मतासंदर्भात. आणि दुसऱ्या बाजूने काल आशिष शेलार मंत्री त्यांनी देखील मुस्लिम दुबार मतदार आहेत त्यांच्यावरती विरोधक बोलत नाहीत अशी पत्रकार परिषद घेऊन आरोप केलेला आहे. राज्यात सामाजिक ऐक्य कसं राहील ही खबरदारी सगळ्यांनी घेतली पाहिजे. आणि विशेषतः सरकारमध्ये जे आहेत त्यांचं कर्तव्य याच्यात जास्त आहे. जर राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाचा एक सिनियर मंत्री जर धार्मिक आणि जातीय वाद वाढेल अशा प्रकारचं निवेदन करत असेल तर ते राज्याच्या हिताचं नाही. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.